होतं. आता तुम्ही हरिपाठातले काही नियम आहेत. आता आपला नियम कसा आहे, हरिपाठातला नियम वेगळा आणि आपला नियम वेगळा. आपण वारीला जायचं म्हणून जायचंय, काय फरक आहे का? एवढे वारी केली आता, हे 7-8 दिवस राहिले, आता एवढ्या दिवसात काय फरक पडला बुवा? एखादा गुण आला का नाही आला? मग अशा किती वारे केले. आमचा आजाई वारी करीत होता, आमचं पंजाई वारी करीत होता, आपण आमचा खापर पंजाई वारी करीत होता, आमचा बापही वारी करतो आणि आम्ही वारी करतो. आमचा बापही बिगर मालकरी होता, आजाई तसाच होता, पंजाई तसाच होता आणि मी सुद्धा तसाच. मग का आला मराय आला? काय माणसं म्हणते आपलं अन्नदान आहे, या बाबा पंक्तीला. अरे सकाळची सोय सांग र. सकाळची सोय कुठे बाबा? अन्नदान करशील पण सकाळी काय? सकाळी ज्यानं सोय केली त्याचं खरं आहे. विठाला विठाला विठाला. आता एवढ्या महिला मंडळी सगळ्या माझी आई खरं सांगा, तुम्ही दिंडीत आलात, तुम्हाला आता बरेच तरुण आहेत, काही महिला आहेत, वृद्ध आहेत, काही चष्मेवाले आहेत, बरेच चष्मेवाले आहेत. आजी तुम्हाला सुनाचा फोन आला का दिंडीत आल्यापासून? आता तुमचं बरं आहे का? अय अय बीड जिल्हा माझीने चष्माच काढून ठेवला. येणारच नाही. आजी फोन आला पण कुणाचा? लेकीचा, जावयाचा. जावयाला इलाज नाही पण फोन करीत जावया. आता एक मागच्या महिन्यात एक फॅड आलं. आज आईला लेकीनं काय घ्यायचं? साडी मोठी भरायची. मोठी भरायचं आलं ना. आमची आई भूकंपात गेली. फक्त बायकोचीच आई जिवंत राहिली या महिन्यात. बया 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 काय त्या म्हाताऱ्यानं लुटलं. आका महाराष्ट्र खाऊन टाकला बुवा. महिला मंडळ एक सांग का तुम्हाला, जी जावाला बोलत नाही, जी नंदाला बोलत नाही, जी बहिणीच्या पोराला बोलती, स्वतःचेच खानदान सांभाळती, जावाला बोलत नाही, पुतणीला नीट सांभाळत नाही, भाचीला पाहत नाही, सासू नको वाटते, नवरा नको वाटतो, दीर नको वाटतो, बाकीचे माणसं नको वाटतात. अशा स्त्रीनं दिंडीत येऊ नये. आणि जरी ती दिंडीत आली दिंडी केली तर तिला ती दिंडी पावन होत नाही. आणि जर तिने दिंडीहून जाऊन बदल केला तर ती पुढच्या वर्षी दिंडीला नक्कीच येणार. आणि जर ती इथून जाऊन बदलली नाही तर ती पुढच्या वर्षी दिंडीला येणार. येईलच कशी? तुझ्यात जर फरकच पडला नाही तर काय यायचं दिंडीत? सगळ्या भावाला बोलायचं नाही. आता आपण एवढे जण आहे, आपण जर भावाला बोला, भाऊ हलकट असू द्या, कसं असू द्या, असू द्या, भाऊ आपला भाऊ दरिद्री असू द्या. आता दुर्योधन काय शेणा होता का? आणि दुर्योधनाला सोडायला कोण गेलं माहिती? धर्मराजा म्हणला पोरो अरे आपल्यातला आहे तो, ज्यांना पकडून नेलाय त्याचा गुन्हा आहे, त्यानं त्या पोरीला चेष्टा केली, छेड काढली म्हणून त्याला उचललं नेलं. पण त्याला जर आपण सोडवलं नाही ना तर आपला धाक संपून जाईल. म्हणून दुर्योधनाला सोडवायलाच पाहिजे. म्हणून भीम आणि अर्जुन कुठे पाठवले? दुर्योधनाला सोडवायला. आणि ज्यानं पकडून ठेवलं होतं ते म्हणे अरे तुम्हाला हस्तिनापुराच्या बाहेर पाठवलंय आणि तरी तुम्हाला याचा कळवळा येतो. दुर्योधनासारखा दुष्ट विचाराचा माणूस दिंडीत नसावा. आणि आमच्या दिंडीत जेवढे दुर्योधन होते हे मागच्याच महिन्यात गेले. दिंडीत दुर्योधन नसावाच, दिंडीत शेकुनी नसावा, हे अवलादी नाही नसाव्यात. नाही 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 महाराज, माझी दिंडी आता निर्मळ झाली तरी आज एक आलंच बघा. पर्याय राहिला नाही, त्याला कुठं जावा, आलो परत इकडं. आज ते मला म्हणलं बाबा बारामतीला आलो. मला या बाबा बसा बोकांडी आमचा. 11 वर्षात हेच केलं तुम्ही. एक संघ महिला मंडळ दुष्ट विचाराची बाई संगतीत नसावा. राजा दशरथाचं काय घर नव्हतं का? होतच ना घर. दशरथ राजाची पत्नी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. अशी पत्नी कुणाला जगाला मिळाली असं नसन मिळाली. पण वय झाल्यावर सुद्धा काही लग्न केलं, जीवापाड प्रेम करीत होती. तिला मुलगा झाला, इतकं तिला प्रसाद मिळाला, फक्त तिला मंत्रा भेटायला लागत नव्हती, कल्याणच झालं असतं. आणि तुम्हालाही सुद्धा सांगतो, संसार करताना जिला मंत्रा भेटली तिचं वाटूळ आहे. मंत्रा म्हणजे आपल्या बायकोची आई. ती पहिली अटॅकनं गेली पाहिजे. अरे हेच जमायचंय वाटत.